लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. सहजीवनच्या ABC विंगमधील नागरिकांनो, इकडे लक्ष द्या. आपल्याला आपल्या गॅस मागणीची लढाई आपल्याला चढावी लागेल. कोणीही आपल्या मदतीला येत नाही, आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून आपण जेव्हा 12 दिवसाचा एक संघर्ष केला होता, तेव्हा अत्यंत आपुलकीनं आपली अर्ध्या तासाची बातमी श्री राज असोंडेकर यांनी लावली होती. हे एक समाजसेवी वृत्तीचे पत्रकार आहेत. यांचा कुठल्याही राजकीय किंवा धार्मिक अशा कुठल्याही संघटनांशी याचं घेणं देणं नाही. तर त्यांनी आपली बातमी वाचली आणि कायद्याने वागा हेच याबद्दल ते अधिक मार्गदर्शन करणार आहेत. आणि आपल्याला 8 दिवसापूर्वी महाभयंकर निराशा आली होती की आता कोणी आपल्याला विचारत नाही. मात्र आपला म्हणजे सहजीवन प्रेमिक क्षीरसागर साहेबांच्या आत्म्यातून ते मोठं वृत्त बाहेर पडलं. त्याचं आता जगात कौतुक होत आहे. आणि तेच पाहून राज असोर्डेकर आपल्या भेटीला येत आहेत. तरी सर्व नागरिकांनी आणि महिलांनी राईट टाईम, म्हणजे आम्ही वेळ जास्त घेत नाही, 11:15 हजर व्हायचं आहे आपल्या क्लब हाऊसमध्ये. 11 वाजता असोर्डेकर येणार आहेत. 11:30पर्यंत ते आपल्याला मार्गदर्शन करणार, काही प्रश्नोत्तरं होतील आणि मग ते त्यावर एक बातमी कव्हर करतील. त्यावेळेस काही मुलाखतीसुद्धा घेतील. तरी आपण याचं महत्त्व ओळखून कार्यक्रमाला अगदी वेळेवर 11 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे 11:15ला या आणि 12-12:30च्या तो पूर्ण होणार आहे. तर एवढे बोलून मी हे 2 शब्द थांबवतो. ABC विंगमधील नागरिकांनी क्लब हाऊसमध्ये 11:15 वाजता जमा व्हा आणि आपल्या लढ्यासाठी, आपल्या संघर्षासाठी तयार व्हा. त्याशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही. अशा पद्धतीने व्यवस्था राबवतात की प्रश्न विचारणारे लोक हे हळूहळू एकटे पडत जातील आणि प्रश्न न विचारणारा मौनी समाज हा तयार होईल. अशा खटपटीमध्ये ही सगळी मंडळी असतात. समाज जागृत करण्याच्या ऐवजी जो समाज जागृत आहे त्याला निद्रितावस्थेमध्ये ढकलायचं काम आपल्याकडच्या राजकारणामध्ये हे सुरू असतं. म्हणजे खरं सांगायचं तर समाजकारण आणि राजकारणामध्ये जे घडायला पाहिजे त्याच्या नेमकं विपरीत आणि उलट आपल्याकडच्या ओव्हरऑल राजकारणामध्ये घडत असतं. आणि हे असंच असतं असं आपण गृहीत धरलेलं आहे. म्हणजे समाजकारण आणि राजकारण हे असंच असतं असं आपण सुद्धा समज करून घेतलेला आहे की राजकीय पक्ष हे असेच वागतात जसे सगळे वागत आलेले आहेत. जे राजकीय कार्यकर्ते आहेत तर अशाच प्रकारचे असतात असं आपण गृहीत धरलेलं आहे. तुम्ही जर माझं फेसबुकचं एक अकाउंट जर आता बघाल, राज असोर्डेकर नावाचं अकाउंट आहे, तिथे मी एक छोटासा व्हिडिओ टाकलेला, 15-20 सेकंदांचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये मी त्याचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे एका शपथपत्राचा आणि एका व्यक्तीवरती किती गुन्हे आहेत असं मी त्याचा स्क्रीनशॉट मारलेला आहे. त्याचा व्हिडिओ करून मी तो टाकलेला. तर तुम्ही जर समजा लेझर पेपर जर घेतला उभा तर ते जर गुन्हे त्याचे टाईप केले एका खाली एक, तर तेवढा कागद भरेल एवढे गुन्हे असलेले व्यक्ती. साध्या मारामारीपासून ते लोकांचं अपहरण, खंडण्या, अपहरण असे सगळ्या प्रकारचे गुन्हे, म्हणजे गुन्ह्यांमध्ये सुद्धा वैविध्य, कळलं का? अशा प्रकारचे गुन्हे त्या युथ आयकॉन म्हणतात. यंग मुलं जी आहेत ते अभिमानाने त्यांचे व्हिडिओ टाकतात. आमचं युथ आयकॉन, आमच्या आदर्श, आमचं मार्गदर्शन. म्हणजे मार्गदर्शक काय तर गुन्ह्यांमध्ये वैविध्य कसं ठेवायचं. एकाच प्रकारचा गुन्हा केल्यानंतर लोक सुद्धा कंटाळू शकतात तुम्हाला. तर हे मार्गदर्शन लोकांना आता, निगेटिव्ह लोकांना फॉलो करण्यामध्ये आता लाज वाटेल अशी झालेली आहे. अशा प्रकारच्या सभोवतालामध्ये तुम्ही आणि आम्ही सगळे लोक आहोत. मी 2008-9च्या काळामध्ये कायद्याने वागा लोक चळवळ सुरू केली. आता खरं बघायला गेलं तर एक देश असतो, त्या देशाला एक कॉन्स्टिट्यूशन असतं, त्याच्यामध्ये काही प्रोव्हिजन्स असतात.
कॉन्स्टिट्यूशन काय करतं की तुमच्या देशाची दिशा ठरवतं. तुमचा देश कसा चालणार आहे, त्याची काय धोरणं असणार आहेत, त्याची समाजातल्या तळागाळातल्या घटकाबद्दलचं धोरण काय असेल, स्त्रियांबद्दलचं धोरण काय असेल, लहान मुलांबद्दलचं धोरण काय असेल, शिक्षणाबद्दलचं धोरण काय असेल, आरोग्याबद्दलचं, रोजगाराबद्दलचं, अशा सगळ्या प्रकारची धोरणं काय असतील, हे कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते त्याचा एक आराखडा मांडत असतं. कॉन्स्टिट्यूशन हा आराखडा आहे, तो आराखडा मांडत असतं आणि त्याच्यानंतर त्यातल्या प्रत्येक प्रोव्हिजनवरती सविस्तर कायदे बनवत असतात आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी कशी होणार यासाठी नियम बनवत असतात. आपल्याला खूप लोकांना नियम, कायदे, अधिनियम, विनियम याचा फरक लक्षात येतो. कायदा हा वेगळा प्रकार आहे. आणखी त्याला कायद्याला सविस्तर त्याचं स्पष्टीकरण करतो की हे अधिकार कोणाकडे असतील. उद्या अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल नगरसेवक हा अपात्र ठरू शकतो, हा झाला कायदा. अनधिकृत बांधकाम म्हणजे काय ते कोणी ठरवायचं, अपात्र जर करायचं असेल तो अधिकार कोणाला आहे, त्याची प्रक्रिया काय आहे, ते म्हणणं मांडण्याची संधी देतं का, ते नियमात असतं, ते कायद्यात नसतं. अशा प्रकारे आपल्याकडे संविधान, कायदे, नियम हे असे टप्पे आहेत. आपल्याकडे आपण काय करतो सामान्य लोक अनेकदा, आपल्या देशाची घटना तशी आहे असं आपण बोलून मोकळे होतो, पण मुळामध्ये घटना म्हणजे कायदा नाही. मी तुम्हाला हे रिपीट करतो परत. घटनेवरती आधारित कायदे असतात. हे कायदे कोण करतं, तर हे कायदे सरकार करत असतं. आणि हे सरकार येतं कुठून, तर हे सरकार आपणच निवडलेलं असतं. आपल्याकडे लोकशाही आहे, लोक सरकार निवडतात. थेट सरकार नाही निवडत, आपण लोकप्रतिनिधी निवडतो. हे लोकप्रतिनिधी का निवडावे लागतात आपल्याला, की ती व्यवस्था जी आहे, विधी व्यवस्था, ही तुमच्या सोसायटीमध्ये सुद्धा आहे. आज तुमच्या इतक्या सगळ्या विंग्ज आहेत, त्या विंग्जमध्ये इतके सगळे फ्लॅट आणि त्याच्यामध्ये राहणारे इतके सगळे लोक आहेत. हे सगळे लोक जर एकत्र बोलायला लागले आणि हे सगळे लोक जर सोसायटीचे निर्णय घ्यायला एकत्र यायला लागले प्रत्येक वेळेला, तर तुमचे निर्णय होणार नाहीत. कारण सगळ्या लोकांचं एकत्र येणं, जमणं, त्याच्यातून निर्णय घेणं, मतमतांतर, या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये एक सुलभ व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून आपण काय करतो, एक कार्यकारिणी निवडतो आपण आपल्याकडून. ही कार्यकारिणी जी असते ती या सगळ्या लोकांमध्ये 11, 22 वगैरे जे काय असेल आपण ठरवू. आपली जशी सोसायटीची आपल्या घटना असते तशी ती कार्यकारिणी निवडली जाते. ही सोसायटीची घटना सुद्धा तुमच्या भारतीय घटनेचंच विनिरूप असतं. तुम्हाला हे माहिती असेल की आपण जरी सोसायटी ऍक्ट खाली जरी ते सगळं कारभार करत असलो तरी देशामध्ये कुठलेही नियम कायदे बनवताना एक पहिला नियम असतो की देशाच्या घटनेशी विपरीत तुम्हाला काहीही करता येत नाही. तुम्ही सोसायटी जरी असलात आणि तुम्हाला तुमचा जरी नियम बनवायचा अधिकार असला तरी तुम्ही तो भारतीय घटनेच्या विपरीत नाही बनवू शकत. म्हणजे तिथे जी डेमोक्रेटिक जी व्यवस्था आहे ती डेमोक्रेटिक व्यवस्था तुम्ही तुमच्या इथे ठरवू नाही शकत. म्हणजे तुम्ही असा ठराव नाही करू शकत कधी, किंवा तुम्ही अशी तरतूद नाही करू शकत की ज्यांना ज्यांना निवडणुका होतात, निवडायच्या, लढवायच्या आहेत सोसायटीच्या, ते 2 ग्रुप एकमेकांच्या समोर उभे राहतील. ते हातामध्ये दांडगे वगैरे जे काही त्यांना घेता येईल ते घेतील आणि मग त्यानंतर मारामारीला सुरुवात होईल. अमुक वाजतात मारामारी ज्यांना करायची नसेल त्यांना वेळ दिला जाईल, मारामारीतून बाहेर जायचं. आणि एकदा मारामारी सुरू झाल्यानंतर एकमेकांना दांडग्याने झोडपल्यानंतर, डोकी वगैरे फोडल्यानंतर त्याच्यातून सुद्धा जे उभे राहतील ते सोसायटीचे सदस्य असतील असं आपण ठरवून पण नाही करू शकत. का? कारण भारतीय संविधानाने लोकशाही स्वीकारलेली आहे, तर तुम्हाला सुद्धा लोकशाहीनेच जावं लागतं. तुम्हाला दाद मागणारी यंत्रणा तिथे निर्माण केली जाते त्या सिस्टममध्ये. आता पुण्याच्या एका प्रकरणामध्ये निबंधकांनी फार कठोर असा निर्णय अलीकडच्या काळामध्ये एका सोसायटीच्या प्रकरणामध्ये दिलेला आहे. आणि तो जो निर्णय आहे तो बिल्डर्स नावाचे जे लोक, काय व्यवस्था असते त्यांना चाप देणारा तो निर्णय आहे. म्हणजे निबंधकांनी जेव्हा त्या बिल्डरला जेव्हा काही म्हणणं मांडायला सांगितलं आणि दंड सुनावला होता, तो आरामशीर लोडला टेकून बसलेला होता. यांच्या पाठीमागे पॉलिटिकल लोक असतात आणि आपल्याकडे धनदांडग्यांना असं वाटतं की सगळे कायदे वगैरे जे आहेत ते आमच्या खिशामध्ये आणि आम्ही जे करू
आणि अगदीच कारवाईची वेळ आली तर पैसे देऊ. आपल्याकडे हा सुद्धा एक अलिखित नियम झालेला आहे. लोकांना कॉन्फिडन्स आहे, ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांच्याकडे बहुबल आहे, ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांना एक आत्मविश्वास आहे की आपण काहीही करू शकतो. मी पॉलिटिकल बोलायला आलेलो नसल्यामुळे मी तुम्हाला फक्त एक इंडायरेक्ट एक उदाहरण सांगतो. तर मी त्याला म्हटलं की अमुक एक उमेदवार आहे, तो बहुतेक अपात्र ठरेल. तो मला म्हणाला की मी एका बड्या नेत्याकडे बसलो होतो, तिथे हाच विषय निघाला होता की हा उमेदवार सत्ताधारी पक्षाचा आहे, तो अपात्र ठरू शकतो. तर तो बडा नेता त्याला म्हणाला, आम्ही सत्तेमध्ये असेच आहोत का? आणि त्याने सांगितलं एकही उमेदवार अपात्र ठरणार नाही, आणि जर कोणी कोर्टामध्ये जर गेलं तर पुढची 5-10 वर्षे ती केस कोर्टामध्ये राहील. हे कोण सांगतं? नेते लोक सांगायला लागले. म्हणजे न्यायालयाचं काय अस्तित्व? बरं, आपण असं ऐकतो की निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यांच्यावरती कोणाचं नियंत्रण नसतं, ते निवडणुकीच्या काळामध्ये सुपिरियर असतं. म्हणजे अगदी मुख्यमंत्र्यांना सुद्धा राज्याचा निवडणूक आयुक्त त्याला आदेश देऊ शकतो, कारवाई करू शकतो मुख्यमंत्र्यांच्या विरोधात. एवढे अधिकार निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या काळामध्ये असतात. पण आता राजकीय नेते सांगायला लागले की कोणी अपात्र ठरणार नाही, काही नाही होणार, आम्ही काय असेच बसलोय का सत्तेमध्ये? तर सत्ता निवडणूक आयोग कंट्रोल करायला लागले. अशी जर परिस्थिती असेल आणि अपात्र जे आहेत ते अपात्र ठरणार नसतील तर त्याची हिंमत वाढणार. एका बाजूला महानगरपालिका कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की अपात्र ठरणार, पण कायद्याने हे नाही स्पष्ट केलंय की याला अपात्र ठरवणार कोण. आता आमची कायद्याने बघा लोक चळवळीची लढाई अशी सुरू आहे की जर अनधिकृत बांधकाम केल्यानंतर एखादी व्यक्ती ही अपात्र ठरत असेल तर ते जे सेक्शन आहे ते सेक्शन 10 आहे. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यातल्या कलम 10 मध्ये ही तरतूद आहे. आणि कलम 10 जे आहे ते नगरसेवक होण्यापासून रोखतं उमेदवाराला, पालिका सदस्य होण्यास अनर्हता असं ते सेक्शन आहे. याचा अर्थ ते नगरसेवक होण्यापासून रोखतं. नगरसेवक होण्यापासून रोखणारी एकच यंत्रणा आपल्याकडे आहे, ती आहे निवडणूक आयोग. कारण बाकीचे महानगरपालिका आयुक्त वगैरे हे नगरसेवक झाल्यानंतर येतात पिक्चरमध्ये, पण नगरसेवक होण्यापूर्वी जी यंत्रणा आहे, जी कारवाई करू शकते, ती आहे निवडणूक आयोग. परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाच्या म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी असे स्टँड घेतली की आम्हाला उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा अधिकार नाही. तर लोकांनी पुरावे दिले, ह्या व्यक्तीचं अनधिकृत बांधकाम आहे, ही नोटीस आहे, ही डिमॉलिशन ऑर्डर आहे, सगळे कागदपत्र दिली. त्यांनी सांगितलं की मला अधिकारच नाही नामनिर्देशन पत्र फेटाळायचं. आणि तेच निवडणूक अधिकारी एखाद्या उमेदवाराची सही राहिली म्हणून फेटाळून टाकतात. तुम्ही विचार करा की किती विसंगत सिस्टम मध्ये आपण सगळे जगतो आणि वागतो आहोत. मला सरांनी काही आपल्या इकडचा विषय सांगितला सोसायटीमधला, मी तसा तुमचा विषय मला बऱ्यापैकी माहिती आहे, कारण मी तुमच्या आंदोलनामध्ये आलेलो होतो. मी ॲज अ सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्याच्यात सहभागी होतो. मी कायद्याने माझं लोक चळवळ चालवत असल्यामुळे आम्ही कुठल्याही मॅटरमध्ये गेल्यानंतर पहिलं हे बघतो, सगळ्यात पहिलं की हा माणसांचं जे काही म्हणणं आहे हे कायद्याच्या चौकटीमध्ये न्याय्य आहे का, हा पहिला आपला मुद्दा असतो. आणि ज्याचं म्हणणं कायद्याच्या चौकटीमध्ये न्याय्य आहे, योग्य आहे, त्याच्या बाजूला आम्ही उभे राहतो. मग ते कोणी असू दे. म्हणजे एक काळा आणि गोरा माणूस जर भांडतायत एकमेकांबरोबर तर कायद्याने बघा लोक चळवळ काळ्याच्या बाजूला जाईल की गोऱ्याच्या बाजूला जाईल. तर आम्ही सांगतो की कायद्याने बघा लोक चळवळ ही कायद्याच्या बाजूला असते. त्या दोघांमध्ये ज्याची बाजू ही कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे आम्ही त्याच्या बाजूला उभे राहतो. मग समोरची व्यक्ती ही प्रभावशाली असेल त्या वेळेला आपण काय करायचं? तर आपण काही नाही करायचं, आपण कायद्याच्या प्रक्रियेमध्ये न्याय मागत राहायचं. सामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो? तर आपल्याला जे जे प्रॉपर चॅनल उपलब्ध आहेत आपल्या समाजात गेल्यानंतर तिथे दाद मागत राहणं हे आपण करू शकतो. आपल्या हातामध्ये तेवढंच आहे. कायद्याने बघा लोक चळवळ ही सहसा मागणी नाही करत. आमचं जे पत्र असतं, निवेदन असतं, त्याच्यामध्ये ही आमची मागणी आहे, असं तुम्ही करावं असं आम्ही लिहित नाही पत्रामध्ये, सहसा लिहित नाही. आम्ही सांगतो हे तुमचं कर्तव्य आहे. मग ते कर्तव्य कशामध्ये आहे? तर हा कायदा आहे, हे सेक्शन आहे, ही तरतूद आहे, याच्यानुसार हे तुमचं कर्तव्य आहे.
आणि आंदोलन कशाला करायचं, तर तुम्ही ज्या कर्तव्याचा पगार घेता त्या पगाराशी तुम्ही इमानी राहिलं पाहिजे, म्हणून आमची धडपड चालू आहे. आणि तुम्हाला ती जाणीव करून देणं की हे तुमचं कायदेशीर कर्तव्य आहे, तुम्ही ते पार पाडलं पाहिजे. तुम्ही त्याचा पगार घेता, त्या पगार जो आहे तो आम्ही जो कर भरतो त्याच्यातून तुमचा पगार चुकता होतो आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला उत्तरदायी आहात. अशा प्रकारची व्यवस्था आपण खरं म्हणजे गेल्या 70-75 वर्षामध्ये आपल्या देशात निर्माण व्हायला हवी होती, ती झालेली नाही. आपण सरेंडर लोक आहोत. आपल्याला असं वाटतं की नेते मंडळी ही आपले मालक आहे. आपल्याला असं तुमचे पैसे असतात. मला आणखी गमत मी थोडी पुढे सांगतो. तुमचे पैसे असतात, आपले पैसे घेऊन आपल्याला फ्लॅट विकतो आणि त्याचा आवाज मोठा असतो बिल्डरचा, आपला नसतो. आपण जणू काही म्हणजे तो आपल्यावरती फार मोठी मेहरबानी करतोय. ते म्हणजे हे आता कसं झालं की आपण एखाद्या भाजीवाल्याकडे जायचं, भैया टमाटा देगा क्या मेरे मुझे, असं त्याला रिक्वेस्ट करण्यासारखं झालं. आपको रिक्वेस्ट आहे मुझे जरा पाव किलो टमाटर, कशाला टमाटा कैसे दिया, तर इतना ठीक आहे अर्धा किलो देऊ. त्याचे पैसे चुकवायचे आपल्याला, ते आपले आहेत. तिथे जाऊन आपण ज्या पद्धतीने रिक्षावाल्यांबरोबर, भाजीवाल्यांबरोबर आणि अशा छोटे छोटे जे सगळे विक्रेते असतात त्या सगळ्यांबरोबर आपला आवाज हा मोठा असतो. हा जगाचा न्याय आहे की बळी तो कान पे. जे ताकदवान असतात त्या आपल्यापेक्षा छोट्यावरती नेहमी हुकूमत गाजवत असतात आणि आपल्यापेक्षा कोणी भेटला की आपण गप्प बसतो, जाऊ दे त्याच्या नागाला लागायला नको. बिल्डर त्याचे आपण ग्राहक आहोत, आपल्या पैशातून सगळं. आणि मला कधी कधी ना खूप वेळा प्रश्न पडतो, ह्या सगळ्या माझा त्याचा फार काय अभ्यास नाही आहे, पण मला नेहमी प्रश्न पडतो की बिल्डरचे जे पैसे लागलेले असतात ते कोणाचे असतात. बिल्डरचे ते आपल्या नावावर कर्ज काढतात, ते कर्ज आपल्या नावावर नसतं, ते कर्ज आपण फेडत असतो. म्हणजे याचा अर्थ जर थोडासा इनडायरेक्टली जर विचार केला तर बिल्डिंग सुद्धा आपल्याच पैशातून बनत असते. आपल्या पैशातून बांधलेली वस्तू जी आहे ते लोक आपल्याला विकतात. म्हणजे फार विचित्र सगळ्या कारभार आहे. एका परीने बघायला गेलं तर बिल्डरकडे स्वतःकडे त्याचे करोडो रुपये पाहिजे, त्याने बिल्डिंग बांधली पाहिजे त्याच्या पैशातून. आणि त्याच्या बांधलेल्या बिल्डिंगमध्ये जे काही फ्लॅट उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये मग तुम्ही कर्ज वगैरे काढलं तर आपण समजू शकतो त्याची इन्व्हेस्टमेंट आहे आणि मग तो तुम्ही त्याला मिळतात हे समजू शकतो. तुम्ही नीट कधीतरी विचार करा, बिल्डिंगच आपल्या पैशातून बांधतात आणि आपल्याला विकतात. आणि आपल्या पैशातून आपल्याला विकलेली वस्तू आपण जर सांगायला गेलो की तुम्ही जे कमिटमेंट केलं होतं तसं नाही आहे, तेव्हा तर माझं तुम्हाला काय झालं पाहिजे, 40 लाखामध्ये काय मिळणार तुम्हाला, असं तेच आपल्याला उलट ऐकवतात. मी तरी तुम्हाला 40 मध्ये देतोय, आता त्याची 80 ला किंमत झालेली आहे. असं सगळं जसं जणू पाहिजे आपल्यावरती मेहरबानी करता येतं. हे कशामुळे होतं सगळं, आपण व्यवस्थित करार नाही करत. करार फार महत्वाचा आहे. बिल्डरचं ऑफिस असतं, आपण सगळं शिकून अनपड असतो. ते येतात आपल्याकडे ऍग्रीमेंट घेऊन, पानं पलटतात, इकडे सही करा, इकडे सही करा, पानं इकडे करा, या बाजूला. आपण करत आपण वाचत सुद्धा नाही. तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, मी तुम्हाला प्रश्न विचारून आपल्याला कोणाच्या याच्यात आणणार नाही, पण तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की तुम्ही जेव्हा सही केली होती तेव्हा त्यातल्या सगळ्या ओळी तुम्ही वाचल्या होतात का? नाही, त्या इंग्रजीमध्ये होत्या. आणि आपण सही करतो, आपण लाखोंची वस्तू घेतो, आपल्या मेहनतीचा पैसा आहे आणि 50-60 लाखाची, 80 लाखाची, 1 करोडची, 1.5 करोडची वस्तू घेत असताना आपण वाचत नाही आणि सह्या करतो. आणि त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की उद्या जर भविष्यामध्ये मला जर FSI जर उपलब्ध झाला आणि मी परत जर इथे अतिरिक्त बांधकाम करायला आलो तर सोसायटीचे लोक ऑब्जेक्शन घेणार नाहीत, असं तिथे लिहिलेलं असतं आणि तुम्ही सही करता. आणि जेव्हा असे वाद निर्माण होतात तेव्हा तुम्हाला तो पॅरेग्राफ दाखवतो, तुम्ही सह्या केलेले, तुम्ही त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. आपल्या फ्लॅटच्या किमतीमध्ये फ्लॅटची किंमत आणि सामायिक वापराची किंमत ही सेपरेट दाखवायची असते बिल्डरने, असा कायदा आहे. सरकार सगळं करतं आपल्यासाठी, आपण आग्रही नाही. किंमत वेगळी वेगळी दाखवायला लागते. फ्लॅटची किंमत ही कार्पेट एरियावरच होती, ती बुलटअप सुपर बुलटअप वरती करता येत नाही, ते बेकायदेशीर आहे. जो तुमच्या डोळ्यासमोर जो मला एरिया दिसतो आहे, जो मला वापरायला मिळतो आहे, फ्लॅटची किंमत ही त्याच्यावरच होते. जर फ्लॅटची किंमत तुम्ही 5,500 रुपये भरली असेल तर त्यातले 3,000 हे फ्लॅटचे आणि 2,500
हे सामायिक वापराचे असं बिल्डरला नमूद करावं लागतं, असे 5,500 होतात असा कायदा आहे. या हायकोर्टाने अनेक प्रकरणामध्ये क्लिअर केलेलं आहे. आपण ते करत नाही. आता ऍग्रीमेंटात तुमच्या त्याच्यामधलं अंडरस्टँडिंग असते आपण समजू शकतो, पण काही पॅरेग्राफ हे मॅन्डेटरी आहे. बिल्डरला त्या प्रत्येक बिल्डिंगचं स्वतंत्र बँक अकाउंट उघडणं हे बंधनकारक आहे. त्या बँक अकाउंट मधूनच त्याने सगळा व्यवहार करायचा असतो, सगळे खरेदी विक्री करायची असते आणि तेच बँक अकाउंट नंतर सोसायटी झाल्यानंतर हँडओव्हर करायचं असतं, जेणेकरून सोसायटीच्या लोकांना बँक अकाउंट बघितल्यानंतर कुठल्या प्रकारचं सिमेंट वापरलंय, कुठून काय खरेदी केलेलं आहे, रंग कुठला वापरलाय हे तुम्हाला तिथे त्या स्टेटमेंटमध्ये कळेल. हे सगळं आहे, हे मॅन्डेटरी आहे. 3ऱ्या नंबरचा 4थ्या नंबरचा मॉडेल लॉ मध्ये तो पॅरेग्राफ आहे मधला, त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट कंपल्सरी आहे की माझ्याकडे एवढं जमिनी क्षेत्र होतं, मी एवढा FSI सध्या मला उपलब्ध आहे, मला इतकं बांधकाम क्षेत्र मी आता करणार आहे प्लॅन प्रमाणे, माझं इतकं बांधकाम क्षेत्र अजूनही उर्वरित आहे आणि त्याचं मी भविष्यात काय करणार आहे हे बिल्डरने अग्रीमेंटमध्ये नमूद करणं बंधनकारक आहे. तसं जर बिल्डरने नमूद केलं नसेल तर त्याला अधिकार राहत नाही. हे नमूद करण्याची ऐवजी बिल्डर काय नमूद करतो, मला जेव्हा मूड येईल तेव्हा येईल मी आणि तुम्ही त्याला हरकत घेणार, असं कसं नॉनसेन्स आहे. हरकत घेणार नाही म्हणजे तू काही करशील आणि आम्ही हरकत घ्यायची, आम्ही ओनर आहोत. जेव्हा बिल्डिंग बनत असते तर सोसायटीला जे काही 11-12 सदस्य लागतात बनायला, ते 11-12 फ्लॅट विकल्यानंतर बिल्डरने प्रमोटर होऊन सोसायटी बनवण्याची प्रक्रिया सुरू करायची असते आणि इतर सगळ्या रिकाम्या फ्लॅटवरती त्याने बिल्डर म्हणून येऊन ती सोसायटी बनवायची असते. सोसायटी बनवल्यानंतर ती झाल्यानंतर 4 महिन्याच्या आतमध्ये त्याचं कन्व्हेन्स डीड करायचं असतं. कन्व्हेन्स डीडमुळे जी सोसायटीच्या खालची जी सगळी जागा आहे त्या जागेचे मालक सोसायटी होते. आज आपल्याकडे धोकादायक इमारतींचा प्रश्न येतो, जुन्या इमारती होतात, त्या सगळ्या जुन्या इमारतींना तडे गेले, कधी अपघाती कुठली बिल्डिंग जर कोसळली तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो कुठला असतो तो तुमच्या मीडियामध्ये अजूनपर्यंत कधीही चर्चेला जात नाही की त्या बिल्डिंगमध्ये राहणारे लोक आहेत, त्यांच्या सोसायटीचं कन्व्हेन्स डीड झालेलं नसल्यामुळे ते जमिनीचे मालक नसतात आणि ती बिल्डिंग पडल्यानंतर तुम्हाला रिडेव्हलपमेंट जर परत कधी करायचं असेल तर तुम्हाला बिल्डर पुढे हात पसरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आज तुमच्या सोसायटीकडे जर कन्व्हेन्स डीड असेल तर भविष्यामध्ये जेव्हा कधी सरकार FSI वाढवेल किंवा अजून काही स्कीम आली, आता MMR एरियामध्ये 4 FSI देत आहे गव्हर्नमेंट, अजून पण स्कीम आहेत. 60 फुटाचा रस्ता असेल तर किती, 80 फुटाचा रस्ता असेल तर किती, 100 फुटाचा रस्ता, या सगळ्या स्कीम आहेत. भविष्यामध्ये कधीतरी जर अशी वेळ आली रिडेव्हलपमेंटची, जेव्हा 30-40 वर्षांनी तुम्ही कराल तर त्यामुळे तुम्ही मालक तर असले पाहिजे, तुमच्या प्लॅनप्रमाणे हे सगळं झालं पाहिजे. तर अशा खूप साऱ्या तरतुदी ह्या आपल्याकडे असतात आणि या सगळा करार केल्यानंतर त्याच्यामध्ये सगळी सुस्पष्टता, पुढे जर वादविवाद निर्माण झाले तर त्याला जबाबदार कोण असेल, या सगळ्या गोष्टी आहेत. आता हे जे मी तुम्हाला सांगतोय ते तुमचं इंटरनल आहे, म्हणजे कंपाऊंडच्या आतमध्ये. जेव्हा तुम्ही कंपाऊंड याच्यातून तुम्ही बाहेर येता आणि तुम्ही आपल्या समाजामध्ये जे काही नियम कायदे लागू आहेत त्याला तुम्ही बांधील असता, त्याच्यात तुम्ही अंतर येता. मग त्या ज्या व्यवस्था आहेत अंमलबजावणी करणाऱ्या, तिथे तुम्हाला दार बांधण्यापासून कुठला पर्याय नाही. तुम्ही इथे प्रवेशद्वार बनवण्यासाठी तुम्ही संघर्ष केलेला आहे. सध्या तुम्ही गॅसची पाईपलाईन साठी संघर्ष करताय. आता हा संघर्ष का करावा लागतो हा मला खूप मोठा प्रश्न पडतो. कारण जर तुम्ही सार्वजनिक जागेमधून येत असाल किंवा ज्या कुठल्या तुम्ही जागेमधून येत आहे ती तुमचीच जागा आहे, तुम्हाला ती हँडओव्हर केलेली आहे किंवा तुमची त्याच्यावरती वहिवाट आहे, या 3 परिस्थितीमध्ये तुम्ही अत्यंत सुलभपणे तुमचं काम करू शकले पाहिजे. त्या सुविधा तुम्ही घेऊ शकला पाहिजे, पण त्या तुम्हाला घेऊ दिल्या जात नाही. का घेऊ दिल्या जात नाहीये तर कायद्याच्या नियम कायद्याच्या पेक्षा सुपिरियर समजणारे लोक सुद्धा समाजामध्ये असतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की नियम कायद्यामध्ये काहीतरी असलं तरी मला असं वाटतं की मी हे करू देणार नाही तरी नाही करू देणार. अशा वेळेला तुम्ही त्यांच्याबरोबर डिशू नाही करू शकत. अशी प्रोव्हिजन नाही आपली. मगाशीच मी सुरुवात सांगितली दांडगे, त्या मार्गाचे आपण नाही आहोत. आपण सर्वसामान्य नागरिक आहोत. आपण या देशाला बांधील आहोत म्हणजे काय आहोत
या देशाला बांधील असल्याचा सगळ्यात पहिला क्रायटेरिया जर कुठला असेल की मी देशप्रेमी आहे, संविधान. तुम्ही कॉन्स्टिट्यूशनला जर फॉलो करत नसाल तर तुम्ही भारताचे नाही आहात. तुम्ही भारताचा आहे तर तुम्ही स्वतःची फसवणूक करताय नागरिक म्हणून. त्या घटनेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही कुठल्या परसेप्शनमध्ये सगळीकडे बघता, फार महत्वाच्या गोष्टी आहेत या. पण ती घटना कशी असली, काही असली, त्याच्यात काही प्रोव्हिजन असले तरी तुम्हाला देशाचे नागरिक म्हणून पहिलं तुमचं कर्तव्य असतं. तुम्ही जर कॉन्स्टिट्यूशनमध्ये 51 आर्टिकल 51 जर बघितलं तर तुमचं पहिलं कर्तव्य आहे की तुम्ही त्या घटनेचे फॉलोअर असता, तुम्हाला ते पाळावं. आता जी सरकार आहे त्या सरकारवर माझे काही मतभेद असतील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून. एखादा त्यांनी कायदा करता येईल, मला त्यांना विरोध आहे त्या कायद्याला, मी आंदोलन केलं, पण सरकारने नंतर बहुमतावरती तो कायदा केला. या देशाचा नागरिक म्हणून तो कायदा पाळणं माझं काम आहे. मी विरोध जरी करत असलो तरी तो कायदा मला पाळावा लागतो, कारण या देशात मी राहतो. मला आवडत नसला तरी तो कायदा मला पाळावा लागतो. मी प्रयत्न काय करू शकतो, मी त्या कायद्याच्या विरोधामध्ये सतत जनजागृती करत भविष्यामध्ये कधीतरी सरकारला तो कायदा बदलायला भाग पाडू शकतो. हे मी करू शकतो, हे माझ्या हातात आहे. मग इथे जेव्हा अशा काही लोक असतात, खाजगी शक्ती असतात, ज्यांचं असं म्हणणं असतं की नियम कायदा वगैरे काही नाही, मी सांगणार तोच कायदा आहे, अशा वेळेला त्यांना रोखण्यासाठी कोणाची जबाबदारी आहे? सगळ्यात पहिली जबाबदारी कोणाची आहे? असं काही कायदा पोलिसाचं काम आहे हे सगळं करणं. पोलीस असं सांगतात, तुम्ही जर अर्ज दिला की मला अमुक व्यक्तीपासून जीवाला माझ्या धोका आहे, ती व्यक्ती माझ्यावरती हल्ला करू शकते आणि त्यामुळे मी हा अर्ज देत आहे, तुम्हाला पहिला प्रश्न विचारतात, हल्ला केला का? हल्ला केला का तुमच्यावरती? तर नाही सर, मला भीती वाटते. तुम्हाला वाटते ना, मग आम्ही काय त्यांना आत टाकायचं का तुम्हाला भीती वाटते म्हणून? हल्ला केल्यावर या. हे कशामुळे होतं माहिती आहे का? आपल्याकडच्या पोलीस विभागाला सुद्धा त्यांचं कर्तव्य समजलेलं नाही. पोलीस गुन्हा घडल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी नाहीत, पोलीस गुन्हा घडू नये म्हणून आहेत. समाजामधले जे असे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असतात, जे गुन्हा करू शकतात, ज्यांची दहशत पसरवू शकतात, जे लोकांना घाबरवू शकतात, स्वतःची समांतर व्यवस्था चालवू शकतात, त्यांना रोखणं हे पोलिसांचं काम आहे, प्रतिबंध करणं. एका सिनियर इन्स्पेक्टरने चार्ज घेतल्या जर त्या भागातल्या 10 मोठ्या मोठ्या गुंडांना बोलवलं चहा प्यायला, या चहा वगैरे पाजला आणि त्यांना सांगितलं मी आलेलो आहे, माझ्या कार्यक्षेत्रामध्ये परत नाटकं करायची नाही, तुमच्या विरुद्ध तक्रारी आल्या, गुन्हेगारी ऍक्टिव्हिटी केल्या आम्ही असेपर्यंत तुम्हाला मी मारत आणणार नाही तुमच्या घराबाबत, असं जर त्या 10 गुंडांना सांगितलं, ते गुंड तुम्हाला एरियामध्ये परत दिसणार नाही. जर सिनियर इन्स्पेक्टरने ठरवलं तर. पण त्यांच्या क्वार्टरची व्यवस्था, त्यांना कुठे काय लागलं, आता एक भयानक ट्रेंड हल्ली आलेला आहे, पोलीस स्टेशनचं नाव कुठल्या तरी बिल्डरने दिलेलं असतं, त्याच्या खाली सौजन्य म्हणून एवढी भीक लागली घर घालायला. आणि बिल्डर आणि व्यापारी लोक जर पोलीस स्टेशनच्या नावाचा बोर्ड लावायला लागले आणि त्याच्या खाली सौजन्य राज असरोणकरच्या विरोधात कोण जाणार पोलीस स्टेशनला तिथे नाव बघितलं? ती न्यूट्रल यंत्रणा आहे संपूर्णपणे. ती गरीब श्रीमंतांच्या चांगल्या वाईटाच्या पलीकडची सिस्टम आहे. त्यांनी न्यूट्रल बघायचं असतं, त्याने गुन्हा घडलेला आहे त्याला काढून तू कोणी येशील, तर तुम्ही तिथे बोर्ड लावायला तुम्हाला सौजन्य लागतं, प्रावेश तो. हे लोक तुमचं माझं संरक्षण करतील का? आता पुढचा प्रश्न येतो की या गुंडांना पोलीस एवढे का जपतात? त्याच्या पाठीमागे राजकीय लोक असतात. ते पोलीस जेव्हा बिचारे पेट्रोलिंग करत असतात तेव्हा याचा गॉगल घालून होर्डिंगवर फोटो असतो वरती त्याच गुंडाचा. ते होर्डिंगवरून होर्डिंग का लावतात तुम्हाला माहिती आहे? बऱ्याच लोकांना आपल्याला वाटतं ते फक्त स्वतःची शायनिंग करतात, असं नाही आहे. त्याच्यामध्ये होर्डिंग ह्यासाठी लावलं जातं वाढदिवसांची वगैरे वगैरे, की तो जो कोणी तथाकथित गुंड किंवा तथाकथित सामाजिक कार्यकर्ता आपल्या भागातला जो असतो त्याला हे दाखवायचं असतं की हे वरचे जे 4 लीडर आहेत ना, हे माझे वॉर्डफादर आहेत. त्या होर्डिंगला तो डिस्प्ले असतो की माझी पॉवर आहे, यांचा कार्यकर्ता आहे मी, लक्षात ठेवा. तर हा इशारा असतो तुम्हाला मला. ते पोलीस हे बघत असतात किती आहे की निवडून आले तर हे निवडून कोण देतो? आपण देतो. काय क्रायटेरिया असतो आपला? मत हा शब्द आहे ना, मत.
हा मराठीमधला जो शब्द आहे ना तो परफेक्ट शब्द आहे मतासाठी. मत, तुमचं ओपिनियन, ते मत घडण्यासाठी तुमची काहीतरी थॉट प्रोसेस तर झाली पाहिजे आधी. तुमच्या डोक्यामध्ये ही लोकशाही आहे, मी नागरिक आहे, ही लोकशाही व्यवस्था आहे, ही सत्ता मीच निर्माण करणार आहे, मला माझ्या फेवरचे, माझ्या भल्याचे लोक आणायचे आहे, जे माझ्यासाठी चांगला निर्णय घेतील असे लोक मला निवडून आणायचे. असं काहीतरी मी पेपरमध्ये वाचतो, माहिती घेतो, कोण कोण उभे आहेत, ह्याचं शिक्षण काय, ह्याचं शिक्षण काय, निवडणूक आयोग विचारलं, सगळे ॲफिडेव्हिट वगैरे वेबसाईटवर टाकत असतं, आपल्याला बघायचे असतात. फक्त सगळ्यांचे ॲफिडेव्हिट तपासायचे असतात, सगळ्यांचं शिक्षण, गुन्हेगारी सगळं येतं. आपण नेमकं उलटं करतोय. आपण बघतो जास्तीत जास्त गुन्हे कोणावर आहेत, हा कॅपेबल माणूस आहे. कारण आपल्या सोसायटीला कोणी टपोरी गुंडांनी जर कुठे बाहेर जर काही त्रास बीस दिला तर मग पोलीस तर काय उपयोगाचे नसतात, ते काय तिथे तक्रार उपयोग नाही. मग एखादा कोणतरी कार्यालय उघडून बसलेला जाड जयवाला तो असतो, तर तो लागतो आपल्याला. कारण त्याने दम दिला की ते काम होऊन जातं आणि सोपं. आपल्याला वेळ कुठे कंप्लेंट करा, तिथे पोलिटिशियनला जा, जबाब द्या, उद्या गुन्हा दाखल झाला की कोर्टात जा. किती बाह्य सिस्टीम ह्या भारतीय घटनेने करून ठेवलेली आहे. त्यापेक्षा गुन्ह्याची कशी एकदम सुलभ सिस्टम, वन विंडो, एक खिडकी योजना, तिथे जायचं, सर माझा चेंज ऑफ नेमचा म्युन्सिपाल्टीमध्ये अर्ज आहे, ते करत मला सांगा, मी आहे ना, फोन लावतो, ते माझ्या वार्डातले काय त्याचं देऊन टाका ते चेंज ऑफ. तो बिचारा बघतो यांनी फोन केलेला आहे, देऊन टाकतो, कागद असतील नसतील. आपली व्यवस्था आपणच बिघडवत असतो. आणि कारण चांगल्या व्यवस्थेमध्ये निगेटिव्ह राजकारण्यांचा जीव घुसमटतो, हे माझं वाक्य लक्षात ठेवा. या सगळ्या राजकीय पक्षांचा, राजकीय नेत्यांचा, जे गुंड समाजकंड, दुगारी, मटकेवाले यांचा जीव फक्त कायद्याच्या व्यवस्थेमध्येच घुसमटू शकतो. ते फक्त नियम कायद्यांच्या व्यवस्थेला घाबरतात, बाकी ते कोणालाही घाबरत नाहीत. त्यामुळे ते नेहमी धडपडत असतात की ही सगळी व्यवस्था कोलमडून पडली पाहिजे आणि लोक आपल्यावर डिपेंड राहिले पाहिजे. ही डिपेंडन्सी क्रिएट करतात, ही नियम कायद्याची व्यवस्था मोडीत काढून. माझ्यासारखा कार्यकर्ता काय करत असतो, आम्ही आपली आतडं दुखेपर्यंत लोकांना सांगत असतो की नियमांमध्ये करा. म्हणजे आम्ही जर कुठे रात्री कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी असलो, रात्री मित्र वगैरे, आणि एकच मोटरसायकल आहे आणि आम्ही 3 जण आहोत, तर आम्ही नाही जात ट्रिपल्स. किती रात्र उशीर असली तरी आम्ही नाही जात. आम्ही सांगतो काहीतरी करू, रिक्षा, ओला बिला वगैरे करू. पण कोणतरी म्हणतं साहेब रात्रीची वेळ आहे, आता कोण बघतंय, आपण बघतोय ना स्वतः. कोणी कशाला बघायला पाहिजे. आपण या जगामध्ये जे नास्तिक आस्तिक कोणी असू दे, शेवटी कोणाला घाबरतात आस्तिक लोक सुद्धा? परमेश्वर. तो परमेश्वर कुठे असतो? तो कुठेही नसतो, तो स्वतःच असतो. तुमच्या आतमधली जी चेतना आहे, ज्याच्यामुळे तुम्ही बघताय, ज्याच्यामुळे तुम्ही हातपाय हलवताय, ज्याच्यामुळे तुम्ही बोलू शकता, ऐकू शकता, तो तुमच्या आतमध्येच आहे आणि तो तिथे त्याचीच भीती तुम्हाला वाटली पाहिजे. परंतु एखाद्या माझ्या राजकीय पक्षाच्या कार्यालयामध्ये देवारा लावलेला आहे कोपऱ्यावरती, पण तिथेच बसून मी रात्री शटर खाली करून दारू पित असतो आणि माझ्या मनामध्ये जेव्हा ही भीती नसते की या देवाऱ्यातल्या देव मला बघतोय दारू पिताना आतमध्ये, अशी जर भीती नसेल तर मी ढोंगी भक्त आहे, मी त्याचा भक्त नाही त्या देवाचा. हे नाटक करतोय फक्त मी. ज्याला परमेश्वराची भीती असते ना, आणि जर असेल तर त्याने स्वतःलाच घाबरलं पाहिजे. जे स्वतःला घाबरत नाहीत त्यांची परमेश्वराची वरची जी भक्ती असते ती ढोबळ असते. तुम्ही काय करता, स्वतःला घाबरत नाही, चुका भरपूर करता आणि ते ओझं त्याच्या डोक्यावर टाकता. संदीप कुळकर, त्या संदीप खरेंचं जर मी 1000 चिंतांनी हे डोके खाजवतो, ऐकलं का कधी? तो रस्त्यावर बसतो शिळ वाजवतो, असं जे गाणं आहे त्याच्यामध्ये, त्या गाण्यामध्ये संदीप खरे असं म्हणतात की जे नास्तिक लोक आहेत ना, तर देव त्यांना धन्यवाद देतो. देव म्हणतो की यांचं ओझं माझ्यावर नाहीये, हे स्वतःची कामं स्वतः तरी करतात. आणि या आस्तिकांचं सगळ्या मागण्यांचं एवढे अर्थ घेऊन करू काय? तर ही जी व्यवस्था आपण करून ठेवलेली आहे ना, की ती व्यवस्था ही अप्रत्यक्ष व्यवस्था आपण क्रिएट करून घेतली, जी प्रत्यक्षात नाहीये. आपलं अदृश्य व्यवस्थेवरती आपला खूप विश्वास असतो आणि जे समोर आहे ना ते आपण दुर्लक्षित करत असतो. नियम कायद्यांची व्यवस्था ही डोळ्यासमोर असलेली व्यवस्था आहे, जी तुम्हाला ताकद देणार आहे. तुमची सहजीवनची जी लढाई आहे ती तुम्ही नियम कायद्यानेच जिंकणार आहे, कितीही मोठे असू देत. फक्त तुम्हाला काय करायला पाहिजे याच्यामध्ये, की तुम्ही जर भांडणारे लोक, तुम्हाला त्रास देणारे लोक तुमच्यापैकी कोणाला जर बाहेर भेटली,
थांबला, कुठे भेट झाली रिक्षामध्ये, कुठे स्टेशनला, कुठल्या कार्यालयात भेट झाली. तर सगळ्यात पहिलं सामान्य माणूस त्या व्यक्तीसमोर काय क्लिअर करतो, ऍक्च्युली साहेब मी नाही त्यांच्याबरोबर, काय साठी आहे ना, तर ते जावं लागतं मध्ये. काय होतं मग आपण एकटे पडतो ना, मग तिथे त्यासाठी जायचं म्हटल्यावरती काय असं प्रत्येकाला एकट्याला साईडला घेतात ते लोक. आणि तो पण तुम्हाला काय सांगत असतो माहितीये, माझा तुमच्यावर राग नाहीये, तुमच्यावर राग नाहीये माझा, तुम्ही एकदम देव माणूस आहात, तो तुमचा सेक्रेटरी आहे ना, तो डेंजर आहे. त्याचं बघा मी काय करतो. आता याच्यामध्ये काय काय गोष्टी होतात, तुमच्यामध्ये फूट पाडायची असते. अच्छा, सेक्रेटरीचं काय करतो बघा म्हटल्यानंतर तो माणूस पण घाबरतो, माझंही उद्या काहीतरी होऊ शकतो. तर तुम्हाला या पद्धतीने ही मंडळी घाबरवत, दबावाखाली ठेवत, आणि आपण सामान्य लोक आहोत, आपल्याला खूप प्रश्न आहे, आपल्याला आपलं कुटुंब चालवायचं असतं, घराचे हप्ते फेडायचे असतात, खूप साऱ्या आपल्या समस्या असतात, आपली ट्रेन कधीच वेळेवर नसते, आपल्या स्टेशनपर्यंत जायचा मार्ग खडतर आहे, रिक्षा मिळत नाही, रिक्षावाल्यांची मनमानी आहे, रिक्षा मिळत तर खड्डे असतात. ह्या सगळं करत, अडचणी पार करत 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 आपण पोचत असतो. पुरुष असतात जे ते बायकांना घाबरत असतात, बाया ज्या आहेत त्या पुरुषांना घाबरत असतात. अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये जगत 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 आपण जे परेशान झालेले, पिचलेले लोक आहोत या सगळ्या ओव्हरऑल सिस्टमने, अजून कुठे हा मुद्दा आणखी अंगावर. पण मला तुम्हाला खूप गंभीरपणे एक गोष्ट सांगायची आहे, तुम्हाला तर सुखरपणे जगायचं असेल, चांगलं जगायचं असेल, तुम्हाला तणावमुक्त जर लाईफ खरोखर तुम्हाला असं वाटतं की आपण लढलो तर ते टेन्शन होतं, तसं नाहीये. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींनी टेन्शन होणार आहे की तुम्हाला जी व्यवस्थित सुविधा येते ती तुमची अडवली जाते, मग ती कधी येणार, मग काय होईल आपलं. मग तुमच्या कंपाऊंड, साधा कंपाऊंडला एक गेट बनवायचं असं त्याचा प्रश्न होतो, तो सिक्युरिटीशी कनेक्टेड. तिथे गेटचा मुद्दा नाहीये महत्वाचा, गेट ही एक साधन आहे, व्यवस्था आहे. मूळ मुद्दा सुरक्षेचा आहे. मग सुरक्षेचा मुद्दा जर प्रायोरिटीवरती असेल तर कोणीतरी हवेच ना, पोलीस, आमदार, नगरसेवक, अमुक तमुक, की तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर आहे. आपल्याकडे सगळे लोक सांगतात ना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पासून सगळे नेते पक्षांचे, त्यांचे मोठे मोठे ते पेपरला जाहिराती येतात, नागरिकांची सुरक्षा आणि नागरिकांचा विकास. या पक्षातून त्या पक्षामध्ये गेले, आम्ही विकासासाठी आलो. त्याचा प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, ऐका, त्यांचे तुम्ही आभार मानले पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे की हे लोक अजून इतके निर्लज्ज झालेले नाहीये की ते तुम्हाला उघडपणे सांगतील की आम्ही स्वतःच्या विकासासाठी आलो. हे ते सांगू शकत नाहीत, म्हणून ते तुम्हाला सांगतात विकासासाठी. कुठल्या गॉड, 1 लाखाचं काम झालं की 5,000 रुपये एका नगरसेवकाला घरी बसून मिळतात. 1 लाखाचं एस्टिमेट असलं तर नवीन उद्योग याला काम वगैरे ते तुला जमलं तर त्याने दिलं नाही, तर त्याने त्याच्याकडे 5% ऐवजी 7% मागितले. 7. तर मी त्याला म्हटलं, तो ठेकेदार मला म्हणाला की साहेब मी त्याला सांगितलं की 5% जे रेग्युलर सुरू आहे ते मी द्यायला तयार आहे, पण मला तुमचं काम मिळू द्या. तर तो नगरसेवक असं म्हणाला त्याला, ते तर आमच्या हक्काचे आहेत, तू 7 देत असशील तर तुला काम देतो. हे 5% हक्काची कधी झाली, कोणी केले ती, याचा अर्थ समांतर जी भ्रष्टाचाराचं नियमितीकरण करते. आपण सरकारला काय सवय लावलेली, सरकारने अनधिकृत बांधकामं पाडायची असतात, आपल्याकडची सरकार नियमित करतात. मी फेसबुकला एकदा पोस्ट टाकली, 2099 पर्यंतची बांधकामं नियमित करून टाका, तुम्ही पाडणारच नाही आहात तर आताच काय काय करून टाका. 2099 पर्यंतची जी काय बांधकामं असतात मग त्या सोसायटीमध्ये जे फ्लॅट घेणारे लोक आहेत ते मूर्ख आहेत का, लिगल प्रोजेक्ट, CCOC आहे का, हे सगळं बघून घेणारे लोक ते मूर्ख आहेत का. आपण हाऊस टॅक्स भरतो, वेळेवर जाऊन भरतो, आणि जे नाही भरणारे लोक आहेत ते नोटला टेकून मस्त बसलेले असतात. कधीतरी इलेक्शन येतं, इलेक्शनच्या आधी सरकार निर्णय घेतं अभय योजना. तुम्ही बघा काय चाललेलं आहे ते, जे अनियमित आहे, जे बेकायदेशीर आहे, लोकांना सवय झालेली आहे, अभय मिळणार आहे. काही दिवसांनी जसं नक्षलाईट लोकांना आणि दरोडेखोर लोकांचं समज, तसं काही वर्षांनी हे जे असं सगळे गुंड नगरसेवक आमदार असलेले, तर सरकार काय करणे, कायदा आणेल.
गुंडगिरीचे समर्पण. जे लोकप्रतिनिधी लिहून देतील की ह्याच्या पुढे मी गुंडगिरी वगैरे काही करणार नाही, त्यांच्यावरचे सगळे गुन्हे हे माफ करण्यात येईल. त्याचा मर्डर झाला त्याच्या कुटुंबाचं काय, त्यांनी काय करायचं? गल्लोगल्लीमध्ये गांजा विकला जातो, गल्लोगल्लीमध्ये टपोरी लोक आहेत. तुम्ही पोलिसांकडे गेलात तर पोलीस तुम्हाला सांगतात की त्यांच्याकडे ना ब्लेड असतो, त्यांच्याकडे ना वस्तारा असतो. ते काय होतं माहिती आहे का, तुम्ही तक्रार तुमची घेतो पण ते ना लोक नालायक असतात, तुम्हाला घाबरवतात. पोलिसाचं काम आहे तुम्हाला सुरक्षा देणं. माझ्या भागामध्ये सुद्धा जिथे मी राहतो त्या एरियामध्ये असा गांजाड्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली होती. मी पोलीस स्टेशनला गेलो, पोलिसांना सांगितलं माझा मर्डर झाला तरी चालेल, यांना मोडीत काढा. हा स्टँड घेतल्यानंतर पोलिसांनी तो अख्खे लोक चोपून काढले आणि माझा एरिया सगळं मुक्त झाला. तिथे आता एकही गांजाडी कोणी बसत नाही, रिक्षामध्ये बसलेली असायची. गांजेचं व्यसन आलं की मग त्यांना पैसे मिळत नाही, मग तुमची चेन खेचणार, तुमचा मोबाईल खेचणार. तुमचा मोबाईल जर कोणाचा खेचला असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला जा, पोलीस तुम्हाला गहाळ झाल्याची पावती देतात. तुमच्यापैकी कोणी कधी आलाय प्रसंग मोबाईल चोरीला गेल्याचा? तुमचा आलाय, खेचला होता, काढला होता ना कोणीतरी, पोलिसांनी काय नोंदवलं? गाळ झालाय. बघा उदाहरण सरस चालतंय म्हणजे. आणि गाळ झाल्यानंतर जबाबदार कोण? तुम्ही. तो गुन्हाही होत नाही. त्याच्यानंतर त्या चोराला बोलवतात, ते आणून दे बाबा मोबाईल. तर बाई सारख्यासारखं नाही गेलात तर गेला पचला. तुम्ही जर सारखे गेलात तर बाई सारख्या येत आहे, ते आणून दे मोबाईल. तो तुमचा मोबाईल आणून देतो, त्याचा डिस्प्ले बदललेला असतो. आज आयफोनच्या डिस्प्लेची किंमत महाग आहे. OnePlus डिस्प्ले तर जवळजवळ 10,000 आहे. डिस्प्ले विकून टाकला 10,000ला, बाकीचा मोबाईल तुम्हाला दिला नकली लावून, कॉपी लावून. त्या गोष्टीने ट्रॅप होत आहे हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. इतकी भयानक सिस्टम तुमच्या माझ्या आजूबाजूला आहे. मी मानवाधिकार आयोगमध्ये, मी थोडं माइंडअप करतो आता, मानवाधिकार आयोगमध्ये गेलो होतो. तिथे मला एक ACP भेटले मुंबईचे. तर त्यांच्या बोलण्यामध्ये आमची ओळखीमध्ये त्यांना कळलं की मी कायद्याने मग लोक चळवळ चालवतो. ते म्हणाले तुम्ही काय करता कायद्याने मग लोक चळवळमध्ये? तर मी त्यांना म्हटलं सर, जर तुमच्या एरियामध्ये चैन स्नॅचिंग वगैरे जर वाढलं, मोबाईल स्नॅचिंग वाढलं, तर तुम्ही काय करा? तर ते म्हणाले की आम्ही पेट्रोलिंग वगैरे वाढवू, आम्ही CCTV वगैरे करू आणि असं ते सांगायला. मी हसलो. तर ते म्हणाले का हसताय तुम्ही? मी म्हटलं सर असं नाही, हा उपाय नाही. चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग जर थांबवायचं असेल तर उपाय आहे की शहरामध्ये चांगले फुटपाथ बनले पाहिजे. तुम्हाला काय सांगू म्हटलं, फुटपाथ जर बनले तर लोक फुटपाथवरून चालतील, फुटपाथवर चेन स्नॅचिंग होणार नाही. चेन स्नॅचिंग हे मोटरसायकलवरती येऊन तुम्ही फोनवरती किंवा आपल्या याच्यामध्ये असता चालत्या रस्त्यामध्ये मागून घेतली जाते तुमची चेन, हे म्हणून जातात. ते फुटपाथवर करणं कठीण आहे, त्याला आपोआप आळा बसणार. आता ही जबाबदारी कोणाची आहे फुटपाथ बनवायची? महानगरपालिकेची. तुमच्या भागामध्ये कुठेतरी एखादी वास्तू असते, कोणाचं तरी घर असतं, बिल्डिंग असते, ती पडीक असते, तिथे कोणी राहत नसतं, त्याचा मालक तिथे काही देखभाल करत नाही, तिथे गवत वाढतं, तिथे कुत्री मांजरी हलतात, तिथे गंडोळे बसवले जातात, तिथे चोरांचा अड्डा बनतो, कुणी काही करत नाही. आणि तुम्ही तक्रार केल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, आम्ही काय करणार? पण महानगरपालिका कायद्यामध्ये अशा प्रायव्हेट प्रॉपर्टी संदर्भात सुद्धा कायदेशीर प्रोव्हिजन आहे की आयुक्त अशा प्रॉपर्टीला नोटीस देऊन साफसफाई करायला, त्याची उपाययोजना करायला भाग पाडू शकतो आणि नाही केलं तर ते पाडून पाडू शकतो, असा आयुक्ताला अधिकार आहे. पण हे सगळं माहीत पडायला तुमचा लोकप्रतिनिधी जो आहे तो अभ्यासू असावा लागतो, त्याचा नियम कायद्यांच्या व्यवस्थेवरती विश्वास असावा लागतो, त्याला हे जाणीव असली पाहिजे की ही जी सोसायटी आहे, या सोसायटीमध्ये जेव्हा मी मत मागायला जाणार आहे तर त्यावेळेला मला हे गॅस पाईपच्या संदर्भामध्ये, मला गेटच्या संदर्भामध्ये मला प्रश्न विचारणार आहेत. आणि जेव्हा मी काय केलं होतं हे मला सांगता आलं पाहिजे, त्याला जाणीव, जे अंतर्मनाची जाणीव असते ना ती असते. ते अंतर्मन म्हणजेच परमेश्वर आहे, जे मगाशी मी सांगत होतो, ते असली पाहिजे. आणि ती जर नसेल तर ते येणार बेशर्म्यासारखे. आणि हल्ली चेअरमन सेक्रेटरी ते जर पक्षांची कनेक्टेड असतील तर काम सोपं होतं. आतमध्ये पेपर ब्लॉक वगैरे तुम्हाला बसवून दिले सोसायटीच्या आतमध्ये, लोक मतं देतात. त्याच्यामध्ये असे महाभाग आहेत की ते राजकीय लोकांकडून आपलं काम करून घेतात आणि सोसायटीचे बिलात लावतात, असे पण लोक आहेत. अशी जर व्यवस्था चालली तर काय खरं नाही तुमचं माझं. पद्धतीने
पद्धतीने मानलेलो आहोत. आपलं जे घर आहे हे घर आपलं स्वप्न आहे. हे मोठ्या मुश्किलीने आपण अचीव केलेलं आहे. आपण त्याच्यासाठी आपला कष्टाचा पैसा लावतो. आपल्या मुलाबाळांचं फ्युचर आपण बघतोय का, आणि तिथे जर आपलं राहणं लोक जर कोणी मुश्किल करत असतील तर मला तुम्हाला अत्यंत विनम्रपणे तुम्हाला हे आवाहन करावंसं वाटतं की तुमचं जीवन सर्वसामान्य नागरिकाचा जो नियम कायद्यांवरती विश्वास ठेवून सरळ मार्गाने जगण्याचा कार्याचा प्रयत्न करतो, त्याचं जगणं जर कोणी मुश्किल करत असतील तर अशा लोकांचं जगणं मुश्किल करायची जबाबदारी आपली आहे. आपण त्यांचं जगणं मुश्किल केलं पाहिजे. आणि हे कधी होऊ शकतं जर तुम्ही एकत्र राहिला, एकजुटीने राहिला तर ते होऊ शकतं. तुम्हाला एकदम मजबूतीने उभं राहावं लागेल या सगळ्या गोष्टीमध्ये. काय होईल याच्यामध्ये असं जरा एक शक्यता तुम्हाला वाईट शक्यता सांगतो. काहीतरी घडलं, तुमच्यावर कोणाला तरी हल्ला झाला, धरून चाल, कोणाचं कोणीतरी दगावलं. मला एक सांगा, तुमच्यापैकी कोणाकोणाकडे संजीवनी आहे? म्हणजे संजीवनी बुटी तुमच्यापैकी कोणाकडे आहे? कोणाकडेच नाहीये. कोविडच्या काळामध्ये आपल्या डोळ्यासमोर आपली नात्यागोत्यातली माणसं गेली. आपण काही नाही करू शकतो. आपण आयसोलेशन मध्ये होतो. आपल्याला सांगितलं की तुम्ही घरात बसा. आपल्याला सांगितलं. मग त्या रेमडेसिवीर काही सिरियसली जी गोळी होती, आपलं इंजेक्शन होतं, मग त्याच्या लाईनीमध्ये कोण लोक उभे होते? मग मेडिकल स्टोअरच्या समोर लाईनीत उभे कोण होते? तुम्ही तर आम्हाला आयसोलेशन मध्ये टाकलं होतं, आम्हाला दम दिला होता, बाहेर पडायचं नाही. मग तुम्ही आम्हाला घरात आणून दिलं का इंजेक्शन? नाही दिलं. डोळ्यासमोर आपल्या जीवाभावाची माणसं कोविडमध्ये गेली. काही भरोसा नाहीये. आम्ही जे लढतो आहोत ना, माझ्यासारखा कार्यकर्ता, माझं फार सेटल लाईफ नाहीये. सगळं असं व्यवस्थित, सगळा पैसा कमवलेला आहे बँकेमध्ये, असं काही सामान्य कार्यकर्ता आहे, नागरिक आहे सामान्य. असं मुलाबाळांसाठी सगळं आता माझं काय झालं तर काय असं काही नाही. पण आम्ही लढतो. का लढतो? की मला परत माझ्या मुलांचं विचार. या व्यवस्थेमध्ये ट्रेनमध्ये जराशी काही भांडणं झालं की धुंडीने मारतात लोकांना, मारून टाकतात पार. मला प्रश्न पडतो की माझ्या मुलाला मारलं तर मग मी बोलायचं तर माझा मुलगा मारला की नाही? असं नाही का? आपण जर जबाबदार नागरिक असू, जबाबदार पालक जर असू, तर आपल्या कोणा कुटुंबाबद्दल वाईट होणार नाही त्याच्या आधीच हे प्रिव्हेंटिव्ह आपण केले पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही जे एकत्र आलात आणि तुम्ही जो स्टँड घेतला, की बोर्ड लावलात तुम्ही त्या ठिकाणी की आमच्याकडे जर मत मागायचं तुम्ही जर आलात तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. त्याची बातमी झाली. त्याची बातमी का झाली? असं बोर्ड लावला नॉर्मल गोष्ट आहे. याचं नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे. हे कल्याणातल्या नाही, कल्याण डोंबिवलीतल्या नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या सोसायटीने असे बोर्ड लावले पाहिजे. टाळा वाजवा सर्वजण. आणि प्रश्न विचारला पाहिजे. शेवटची तुम्हाला व्यवस्था सांगतो, निवडणुकीची व्यवस्था काय असते समजून घ्या आणि तुमची ताकद ओळखा. ही शेवटचं उदाहरण. निवडणुकीला जे अर्ज भरले जातात, तुम्ही बघत असाल, आपण निवडणूक अर्ज म्हणतो त्याला, पण अनेक जण नामनिर्देशन पत्र असे शब्द येतो. बघितलं, 16 नामनिर्देशन पत्र दाखल, 22 नामनिर्देशन पत्र दाखल असं येतं. नॉमिनेशन. निवडणुकीचा अर्ज हा ऍप्लिकेशन नाही. इट इज नॉट ऍप्लिकेशन, इट इज नॉमिनेशन. तो अर्ज विधानसभेचा असतो, लोकसभेचा असतो, की महानगरपालिकेचा असतो, की ग्रामपंचायतीचा असतो, त्याच्यामध्ये मी निवडणुकीला उभा राहतो आहे असा मजकूर नाही. तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जा आणि उमेदवारी अर्ज बघा, तो डाउनलोड करा, वाचा. नाहीतर मी पाठवतो तुमच्या सोसायटीच्या ग्रुपवर टाका, सगळ्यांनी वाचा. पाठवा. मी निवडणुकीला उभा राहत आहे असा तो अर्ज नाही. त्या अर्जाची सुरुवात अशी आहे की आम्ही ह्याला उभं करतोय, आम्ही ह्याला प्रपोज करतोय आणि आमचं अनुमोदन आहे. म्हणजे आपली जी लोकशाहीची सोसायटीमध्ये माहिती तुम्हाला ठराव करताना एक प्रस्तावक असतो, एक अनुमोदक असतो. तसं काही नागरिक हे नाव सुचवत असतात. म्हणजे उमेदवार कुठून आला पाहिजे. आपण राजकीय पक्षातल्यावरती कोणी उमेदवार लागतात, आपल्याला असं वाटतं की आता हा मशालवाला दिसतो, बरा माणूस आहे आणि ते मशालवाले पण बरे आहेत जरा, त्यांना पण ह्या वेळेला आजमावायला हरकत नाही असं तुम्ही मनोमन ठरवता एकदम की ह्याला जरा ह्या वेळेला संधी देऊ. सकाळी पेपर उघडला तर धनुष्यबाण. अरे आता तुमचा जो निर्णय असतो ना, तो काही अनेकदा व्यक्तिगत नसतो. राजकीय निर्णय हे कधी व्यक्तिगत नसतात.
व्यक्ती ठीक आहे, पण त्याचा पक्ष, त्याचं बॅकिंग हे सगळं बघावं लागतं ना. कोण लोक आहेत हे सगळं बघायला लागतं. तुम्ही एक रील बघितली असेल, ते उमेदवार येतात, माझं गाजर निशाणी आहे, लक्षात ठेवा गाजर गाजर गाजर. तो म्हणतो ठीक आहे, नंतर परत वाटेत भेटतात, तुमची गाजर नाही नाही काकडी. एक पक्ष बदलला मी कागद. एवढं सगळं सुरू आहे. प्रपोजर आणि सेकंडर आपण आहोत. वी, हे वी कोण आहे? वी द पीपल ऑफ इंडिया. जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं जे प्रिॲम्बल आहे, जे कॉन्स्टिट्यूशनचं सार आहे, प्रिॲम्बल हे काय आहे, त्याचं सार आहे. ते काही कविता वगैरे नाही आहे, त्या संपूर्ण संविधानाचं सार आहे. आणि त्या सारची सुरुवात आहे वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक. त्या आम्ही भारताच्या लोकांना तो अधिकार आहे उमेदवार निवडीपासून तुमचा रोल सुरू. हे लक्षात घ्या. त्या फॉर्म वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल. उमेदवार निवडीपासून. मी एका बँक अधिकाऱ्यांचं अशी बैठक होती, मला बोलायला बोलवलं होतं. ते मला मिटिंग संपल्यानंतर म्हणतात आम्हाला कधीच माहीत नव्हतं आतापर्यंत की हे असं आहे म्हणून. म्हणजे विचार करा, एका इंटेलेक्च्युअल क्लासची ही आलं म्हणजे तुम्ही समजून घ्या तुमचा अधिकार काय. आणि जर समजा उमेदवार पण आपण ठरवत असू तर आपली खूप मोठी जबाबदारी या सगळ्या लोकशाही प्रक्रियेमध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला संविधानाची प्रक्रिया सुरू होती मंजुरीची, त्याला पहिल्यांदा मंजुरी मिळाली 26 नोव्हेंबर 1949. ते लागू झालं 26 जानेवारी 1950. पण पार्लमेंटरी मंजुरी त्याला मिळाली 26 नोव्हेंबर 1949ला. त्याच्या आदल्या दिवशी जी काही संसदेमध्ये मोठी चर्चा सुरू होती संविधानाला घेऊन, त्या सगळ्या चर्चेला बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949ला त्याला उत्तर दिलं. मी घाईघाईमध्ये ते पुस्तक आणायला विसरलो. आम्ही कायद्याने बघाने त्याचं पुस्तिका छापलेली आहे, पण मी पाठवेन तुम्हाला, ती देईल. ते वेबसाईटला सुद्धा भाषण आहे हा ना. बाबासाहेबांचं भाषण आहे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमधलं, संविधान सभेतलं समारोहाचं भाषण असं ते आहे. ते तुम्ही मुद्दाम मिळवानी वाचा. आंबेडकरांनी जो उहापोह केलेला आहे ना संपूर्ण, तुमची लोकशाही काय असते, देश काय असतं, नागरिक काय असतो, राजकीय पक्ष काय असतात, त्यांचं कर्तव्य काय, आपलं कर्तव्य काय, आपण कोण आहोत, कसं चाललं पाहिजे, देश कसा चालेल, देश कधी खतऱ्यामध्ये येईल वगैरे वगैरे वगैरे, त्यांनी सगळं उहापोह त्याच्यामध्ये आंबेडकरांनी फार व्यवस्थित केलेलं आहे. मला तुम्हाला त्यातलं फक्त महत्वाचं एक वाक्य सांगायचं. डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात घटनेबद्दल की ही जी घटना आहे जी मी सादर करतो ती चांगली आणि वाईट नाहीये. ही चांगली नाहीये, वाईटही नाही. ही चांगली आणि वाईट कधी ठरेल की या घटनेची अंमलबजावणी करणारे लोक कसे आहेत ना त्याच्यावर. ते लोक जर वाईट असतील तर ही घटना वाईट म्हणून साबित होईल. त्या अंमलबजावणी करणारे लोक जर चांगली असतील तर हीच घटना चांगली म्हणून सादर होईल. ही घटना जी आहे ती केवळ निव्वळ तरतुदींचा सांगाडा आहे. काय आहे? तरतुदींचा फक्त सांगाडा आहे. जोवरती त्याच्यावरती नीतिमूल्यांचं रक्तमांस चढत नाही तोपर्यंत तिला जिवंतपणा येणार नाही. खूप महत्वाचं. म्हणजे आंबेडकरांचा सगळा जोर जो आहे ना तो एथिटिकल व्हॅल्यूज. तुमच्या एथिटिकल व्हॅल्यूज काय आहेत ना त्याच्यावरती ठरणार आहे की तुमचे लोकप्रतिनिधी कसे असणार आहे, तुमचं सरकार कसं असणार आहे, तुमचा कारभार कसा असणार आहे, तुमचा समाज कसा असणार, तुमचा सभोवतार कसा असणार, तुमची सोसायटी कशी असणार, तुमची सोसायटी कशी चालणार. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या नीतिमूल्यांवरती अवलंबून आहे. आणि नीतिमूल्य म्हणजे नियम कायदे. हा निसर्ग नियम आहे. जी पृथ्वी अब्जो वर्ष झाली ती दिवसाचा दिवस आहे. तिचं सूर्याचं येणं उगवणं मावळणं अब्जो वर्षांपासून सगळं सुरू आहे. कारण ते सोडलेलं नाही म्हणून आम्ही जगतो. ते निसर्ग आजही शाबूत आहे. ज्या दिवशी पृथ्वीचा मूड बदलेल आणि तिला वाटेल की मी डावीकडून उजवीकडेच का फिरायचं, आज जरा उजवीकडून डावीकडे गिरकी मारून बघते, तेव्हा तुम्ही आणि आम्ही संपणार. तर हा एक साधंसं छोटंसं उदाहरण आहे. ही नियम कायद्यांची व्यवस्था आहे. तीच तुम्हाला मला जगवणार आहे. ती तुमचं माझं जगणं चांगलं करणार आहे. जितकं शक्य होईल, जितकं तुमच्याकडून शक्य होईल तेवढे नियम कायद्याने वागण्याचा प्रयत्न करा. तुमची ही जी लढाई आहे या संघर्षामध्ये मी व्यक्तिगत तर तुमच्यासोबत आहे. मी कायद्याने वागा लोक चळवळ म्हणून संघटना म्हणून तुमच्या मी सोबत आहे. आणि शिवाय जे आपलं मीडिया भारत आहे ज्यांना मी आपली चळवळ आपली बातमी देत नाही, त्यांना सनसनाटी काहीतरी लागतं. मग त्यामुळे आपलं सविस्तर म्हणणं जात नाही. त्यामुळे मी मीडिया भारत
हे माझ्या चळवळीसाठी आणि इतर जे सामाजिक लोक आहेत त्यांना सुद्धा प्लॅटफॉर्म मिळावा. म्हणजे आता निवडणुकीमध्ये पण जे भूमिका मांडतात त्यांची पालना करतो, तर त्यांना मिळावं म्हणून आपण मीडिया बरोबर दिलेले. हे मीडिया सुद्धा तुमच्या सोबत आहे या सगळ्या लढाईमध्ये. ही लढाई आपण एकत्र मिळून लढू. ही तुमच्या सोसायटीची लढाई नाही. मला अतिशय आनंद वाटला की आज एवढं मोठं दिव्य व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे. कारण मंत्रालयात 40 वर्ष कारभार करताना दुर्जन लोकही पाहिले, सज्जन लोकही पाहिले, आणि ज्याप्रमाणे सरकारने RTI माहितीचा अधिकार जनतेपर्यंत पोहोचवला, तर तसाच हा जो लोकशाही आपलं प्रामाणिकपणे जगणं हे यशदा, NIRD, भारत सरकार यांच्यामार्फत जर जनतेपर्यंत गेला तर पुढच्या 25 वर्षात आपली लोकशाही चांगली टिकून राहील. आणि आपल्याला माहीत असेल, साहेबांना माहीत आहे की मी फारसं लोकांशी बोलत नाही, कारण मी लोकांनी स्पष्ट म्हणतो की मी माझ्या नातेवाईकांशी आता बोलत नाही. मी म्हणतो माझं बोलणं जे आहे काळाच्या 25 वर्ष पुढे गेलेलं आहे, आणि म्हणून मला समजायला आधी तुम्हाला बराच उशीर लागेल. निर्मला मॅडम ज्या आहेत त्या संत मॅडम देवाघरी गेल्या, त्यांना लोक नमस्कार केले, ते म्हणत हां मला बोलू नका, नमस्कार मला समजून घ्या आधी, त्याला तुम्हाला 6 महिने लागतील. तर एवढे बोलून मी साहेबांचं इथं हे थांबवतो. साहेब, तुमचे हे विचार यशदा, NIRD, भारत सरकारमार्फत प्रज्वलित होणं आवश्यक आहे. एक सिस्टम तयार होणं आवश्यक आहे RTI सारखी, आणि त्या दृष्टीने पण तयार करा, आपण चळवळ करा. एवढे बोलून मी 2 शब्द थांबवतो. आणि थोडक्यात सांगतो, आत्ताच मी प्रत्येक घरी आमच्या A विंगमध्ये जाऊन आलो. मग एकाने माझं कौतुक केलं. म्हटलं माझं कौतुक नका करू, माझं मन आरसा आहे. तुम्ही निष्ठावंत आहात, ते तुमचं रूप तुम्हाला दिसलं. या सत्तरीमध्ये वार्ताहरांना लढण्याचा हा जो स्वाभिमान आहे, हा कुठून विचार येत असेल, आणि तो जशी कायद्याने वागणी लोकचळवळ चालवतात आणि काका सुद्धा त्याचं अनुसरण करतात, आणि त्या सत्य वागण्याच्या भूमिकेमधून ही अशी चळवळ होते की आपण कोणासमोर नांगी नाही टाकायची, आपण कोणासमोर भीड नाही पाडायची. तर इथून पुढचा कार्यक्रम राज सर आता आपला प्रश्नोत्तराचा कार्यक्रम चालू करते. तर आपल्यावरती म्हणजे एका सभ्य समाजावरती, सोसायटीवरती जो अन्याय आहे, हे लोकप्रतिनिधी, हे प्रशासन, हे पोलीस जे करत आहेत, तर ते त्यांच्या माध्यमातून हे लोकांसमोर मांडतात. तर आज राजसाहेब आता आपल्याला प्रश्न विचारतील, आणि काही पुरुष मंडळी, काही महिला, आपण त्यांना त्याप्रमाणे उत्तर देऊ.